यानंतर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, मी हा अविनाशी योग कल्पारंभी सूर्याला सांगितला होता. सूर्याने तो आपला पुत्र मनूला सांगितला आणि मनूने ते आपला पुत्र इक्ष्वाकुला सांगितला. अशा प्रकारे परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षी जाणला, परंतु हा योग बऱ्याच काळापासून पृथ्वीलोकात लुप्त आहे. तोच हा पुरातन योग आता मी तुला वर्णन करून सांगतो, कारण तो माझा भक्त आणि प्रिय मित्र आहे. हा योग अत्यंत उत्तम आणि मामक आहे. अशा प्रकारचे भगवंताचे वचन ऐकून अर्जुनाने विचारले, हे भगवान, आपला जन्म तर आधुनिक अर्थात आताच्या काळातच झालेला आहे आणि सूर्याचा जन्म तर फार पुरातन आहे. मग हा योग आपण कल्पारंभी सूर्याला सांगितला हे मी कसे जाणू? यावर श्रीकृष्ण म्हणाले, हे अर्जुना, आतापर्यंत माझे आणि तुझेही पुष्कळ वेळा जन्म होऊन गेलेले आहेत. परंतु हे परम तपस्वी अर्जुना, ज्यांना तू जाणत नाहीस, परंतु मी जाणतो. माझा जन्म देहधारी मनुष्याप्रमाणे नाही. मी अविनाशी स्वरूप जन्म असूनही, तसेच सर्व प्राणी मात्रांना ईश्वर असूनही आपल्या प्रकृतीला अधीन करून मी योगमायेने प्रकट होत असतो. हे भारत, जेव्हा जेव्हा धर्माचा नाश होतो आणि अधर्म वाढीस लागतो, तेव्हा मी आपले स्वरूप धारण करतो, अर्थात प्रगट होतो. साधू पुरुषांचा उद्धार करण्यासाठी, त्यांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्कृत्य करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगामध्ये प्रगट होत असतो. म्हणून हे अर्जुना, माझा तो जन्म आणि कर्म दिव्य म्हणजेच अलौकिक आहे. अशा प्रकारे जो पुरुष तत्वाला जाणतो, त्याने शरीराचा त्याग केल्यानंतरही त्याला पुन्हा जन्म प्राप्त होत नाही, परंतु त्याला माझी प्राप्ती होते. हे अर्जुना, या पूर्वी सुद्धा राग, भय आणि क्रोधाचा त्याग केलेले, अनन्य भावाने मला शरण आलेले पुष्कळ पुरुष ज्ञानरूपी तपाने पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झाले आहेत. कारण हे अर्जुना, जे ज्या प्रकारे मला भजतात त्यांना मीही तसेच भजतो. हे रहस्य जाणून बुद्धिवान पुरुष सर्व प्रकारे माझ्याच मार्गाने अनुसरण करून वर्तन करतात. जे माझ्या तत्वाला जाणत नाहीत, ते या मनुष्यलोकी कर्माच्या फलांची इच्छा करून देवताची पूजा करतात आणि त्यांच्या कर्मातून उत्पन्न झालेली सिद्धी मी त्यांना लवकरच प्राप्त होते, परंतु त्यांना माझी प्राप्ती होत नाही. म्हणून तू सर्व प्रकारे मलाच भज. हे अर्जुना, गुण आणि कर्माच्या विभागणीने ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि रुद्र ही 4 वर्ण मी संपन्न केले आहेत. त्यांचा मी करता असलो तरीही मला अविनाशी परमेश्वराला तू आकर्ताच समज. कारण कर्माच्या फलामध्ये माझी इच्छा नसते, म्हणून मला कर्म लिप्त करू शकत नाहीत. अशा प्रकारे जो मला तत्वाने जाणतो, तो कर्माने बांधला जात नाही. आणि पूर्वी होऊन गेलेल्या मुमुक्षु पुरुषांनी सुद्धा अशा प्रकारे जाणून कर्म केले आहे. म्हणून तू सुद्धा पूर्वजांच्या सदा सर्वदा केलेली कर्मच कर. परंतु कर्म काय आहे आणि अकर्म काय आहे, अशा या विषयामध्ये बुद्धिवान पुरुष सुद्धा मोहित होतात. म्हणून मी जे कर्म सांगितले म्हणजेच कर्माचे तत्व चांगल्या प्रकारे सांगतो की जो जाणल्यामुळे तू अशुभापासून म्हणजे संसार बंधनातून मुक्त होशील. कर्मांचे स्वरूप सुद्धा जाणून घेतले पाहिजे आणि कर्माचे स्वरूप जाणून घेतले पाहिजे, तसेच निषिद्ध कर्माचेही स्वरूप जाणून घेतले पाहिजे. कारण कर्माची गती अत्यंत गहन आहे. जो पुरुष कर्मामध्ये म्हणजेच अहंकाररहित वृत्तीने आपल्या संपूर्ण क्रियामध्ये अकर्म म्हणजे वास्तविक त्यांचे न होणे पाहतो, आणि तो पुरुष अकर्मामध्ये म्हणजेच अज्ञानी पुरुषांनी केलेल्या संपूर्ण क्रियाच्या त्यागामध्ये सुद्धा कर्माला अर्थातच त्यागरूपी क्रियेला पाहतो. तो पुरुष मनुष्यामध्ये बुद्धिमान आहे आणि तो योगी पुरुष संपूर्ण कर्मे करणारा आहे. हे अर्जुना, ज्यांची संपूर्ण कार्यकामना आणि संकल्प रहित आहेत, या त्या ज्ञानरूपी अग्नीने त्यांची कर्मे भस्म झाली आहेत. अशा पुरुषांना ज्ञानी लोक सुद्धा पंडित म्हणतात. जो पुरुष संसाराचा आश्रय नसलेला, सदा
परमानंद परमात्म्यात तृप्त होतो. तो कर्माचे फल व संग अर्थात कर्तव्य अभिमानाचा त्याग करून कर्मामध्ये उत्तम प्रकारे वागत असूनही काहीच करीत नाही. ज्याने आपले शरीर व अंतःकरण जिंकले आहे आणि भोगासंबंधी सर्व सामग्रीचा त्याग केलेला आहे, अशा रहित पुरुष केवळ शरीर संबंधी कर्मे करून पापाला प्राप्त होत नाही. जे आपोआप प्राप्त होईल त्यातच संतुष्ट राहणारा आणि हर्ष शोकादी तत्वांच्या पलीकडे गेलेल्या ईर्ष्यासहित सिद्धी आणि असिद्ध मध्ये समत्व भाव ठेवणारा पुरुष कर्मे करूनही बंधन पावत नाही. कारण अशक्तीरहित त्यांचे चित्त अज्ञानामध्ये स्थित झाले आहे. यज्ञासाठी आचरण करीत असलेल्या मुक्त पुरुषांनी संपूर्ण न कर्मे नष्ट होतात. यज्ञासाठी आचरण करणाऱ्या पुरुषापैकी कोणी या भावनेने यज्ञ करतात की अर्पण म्हणजे स्तुवादी शुद्ध ब्रह्म आहे आणि हवी म्हणजे हवन करण्याचे द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे आणि ब्रह्मरूप अग्नीमध्ये ब्रह्मरूप कर्त्याद्वारे हे हवन केले जाते, ते तुला ब्रह्मच आहे. यासाठी ब्रह्मरूप कर्मामध्ये समाधिस्थ झालेल्या त्या पुरुषाद्वारे जो कर्म होण्याजोगे आहे तेही ब्रह्म आहे. आणि दुसरे योगी लोक देवताच्या पूजन रूप यज्ञाचीच चांगल्या प्रकारे पूजा करतात म्हणजे उपासना करतात आणि दुसरे ज्ञानी लोक परमब्रह्मा परमात्म्या रूप अग्नीमध्ये यज्ञाच्या द्वारे व यज्ञाचे हवन करतात. दुसरे योगी लोक स्तोत्राची सर्व इंद्रिय संगम अर्थातच स्वाधीनता रूप अग्नीमध्ये हवन करतात म्हणजे इंद्रियांना विषयापासून परावृत्त करून वश करतात. आणि दुसरे योगी लोक शब्दादी विषयांचे इंद्रिय रूप अग्नीमध्ये हवन करतात म्हणजेच राग द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचे गहन करतात, विषयांचे भस्म करतात. दुसरे योगी लोक सर्व इंद्रियांच्या व्यवहारांना आणि प्राण्यांच्या व्यापारांना ज्ञानाने प्रकाशित परमात्म्या स्थित रूपी योगाग्नीमध्ये हवन करतात. दुसरे काही पुरुष ईश्वर अर्पण बुद्धीने लोकसेवेत द्रव्य खर्च करणारे आहेत. तसेच काही पुरुष स्वधर्मी पालनरूपी तपयज्ञ करणारे आहेत आणि काही अष्टांग योगरूप यज्ञ करणारे आहेत आणि काही अहिंसादी कठोर व्रतांचे पालन करणारे प्रयत्नशील पुरुष भगवंताच्या नावांचा जप आणि भगवत प्राप्ती संबंधी. दुसरे काही योगलोक अपान वायूच्या प्राणवायूंचे हवन करणारे आहेत. तसेच दुसरे काही योगी लोक प्राणवायूमध्ये हवन करतात आणि दुसरे काही योगी लोक प्राणवायू आणि अपानवायूच्या गतींचा निरोध करून प्राणायाम परायण होतात. दुसरे नियमित आहार करणारे योगी लोक प्राण्याला प्राणातच हवन करतात. अशा प्रकारे यज्ञाद्वारे त्यांचे पाप नष्ट झाले आहे. असे हे सर्वच पुरुष यज्ञाला जाणणारे आहेत. हे कुरुश्रेष्ठ अर्जुना, यज्ञाचा परिणाम म्हणजे ज्ञानामृतांचे सेवन करणारे योगी लोक सनातन परब्रह्म परमात्म्याला प्राप्त होतात. आणि यज्ञरहित पुरुषाला या मनुष्य लोकीच सुख मिळत नाही तर त्यांना परलोकात सुख कसे प्राप्त होणार. असे अनेक प्रकारचे यज्ञ वेदांच्या वाणीत विस्तारित केले गेले आहेत. त्या सर्वांना शरीर मन आणि इंद्रियाच्या क्रियेने उत्पन्न होणारे समज. अशा प्रकारे तत्वाने जाणलेल्या निष्काम कर्मयोगाच्या संसार बंधनातून तू मुक्त होशील. हे अर्जुना, सांसारिक वस्तूंची सिद्ध होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानरूपी यज्ञ सर्व प्रकारे श्रेष्ठ आहे. कारण हे पार्था, सर्व कर्मे ज्ञानातच शिल्लक उरतात, ज्ञानातच समाप्त होतात म्हणजे ज्ञान त्यांची पराकाष्ठा आहे. म्हणून तत्वाला जाणणाऱ्या ज्ञानी पुरुषाकडून त्यांना चांगल्या प्रकारे दंडवत प्रणाम करून सेवा करून आणि निष्कपट भावाने प्रश्न विचारून हे ज्ञान जाणून घे. मर्म जाणणारे ज्ञानी लोक तुला त्या ज्ञानाचा उपदेश करतील की हे जाणल्यामुळे तू अशा प्रकारे पुन्हा मोहाला प्राप्त होणार नाहीस. आणि हे अर्जुना, ज्या ज्ञानाच्या योगाने तू सर्व प्राप्ती अनंत चैतन्यरूप होऊन आपल्या अंतर्गत समष्टी बुद्धींच्या आधारावर संपूर्ण भूतमात्रांनाही पाहशील. त्यानंतर माझ्या ठिकाणी अर्थात सच्चिदानंद स्वरूपामध्ये ऐक्य पावून सर्वत्र सच्चिदानंदमय पाहशील.
जरी कदाचित तू सर्व पापामध्ये अनेक पाप करणारा असशील तरी ज्ञानरूपी नौकेद्वारे संपूर्ण पापातून चांगल्या प्रकारे तरून जाशील. हे अर्जुना, ज्याप्रमाणे प्रज्वलित पेटलेला अग्नी इंधनाला भस्मसात करतो, त्याचप्रमाणे ज्ञानरूपी अग्नी संपूर्ण कर्माला भस्ममय करून टाकतो. म्हणून या जगामध्ये ज्ञानासारखे पवित्र करणारे निसंशय दुसरे काहीच नाही. त्या ज्ञानाला पुष्कळ काळाने आपोआप समत्व बुद्धिरूप योगाच्या द्वारे आपल्या प्रकारे अंतःकरण शुद्ध झालेला पुरुष आपल्या आत्म्याला प्राप्त करतो, म्हणजे हा अनुभव करतो. हे अर्जुना, जितेंद्रिय तत्पर असलेला श्रद्धाळू पुरुष ज्ञानाला प्राप्त होतो. ज्ञानाला प्राप्त होऊन त्याची क्षणी भगवत प्राप्ती रूप परम शांतीला प्राप्त होते. हे अर्जुना, भगवत विषय न जाणणारा श्रद्धाहीन आणि संशयी पुरुष परमात्म्यापासून भ्रष्ट होतो. त्यामध्ये संशय पुरुषाला सुखही नाही आणि हा लोकही नाही, तसेच परलोकही नाही. म्हणजेच हा लोक आणि परलोक हे दोन्हीही त्यांच्याकरिता नष्ट होतात. हे धनंजया, समत्व बुद्धिरूप योगाने त्यांचे संपूर्ण कर्मे भगवंताला अर्पण केले आहेत आणि ज्ञानाच्या योगाने त्यांचे सर्व संशय नष्ट झाले आहेत. अशा परमात्मा पारायण पुरुषाला कर्म बंधन करीत नाहीत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू समत्व बुद्धिरूप योगात स्थित हो आणि अज्ञानाने उत्पन्न झालेल्या तुझ्या हृदयात स्थित असलेल्या आपल्या संशयाचे ज्ञानरूप तलवारीने छेदन करून युद्ध करण्यासाठी उभा राहा. अध्याय समाप्त. जय रामकृष्ण हरी.